महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे शनिवारी हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे, पाहूयात। त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की शेवटी महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकरी आपला बळीराजा आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही महायुती सरकारने केलं, याचं समाधान मला आहे। आणि म्हणून 32,000 कोटींचं पॅकेज आम्ही जाहीर केलं आणि 10,000 रुपये तात्काळ मदत देण्याचं काम त्याच वेळेत झालं। आणि आता हे जे काही दिवाळीपूर्वी आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, आणि त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाऊ लागलेले आहेत। आणि आम्हाला याचंही समाधान आहे की जी शेती वाहून गेली होती, जमीन खरडून गेली होती, त्याचं शेतकऱ्यांना मोठी चिंता होती। परंतु यावेळेस आम्ही 47,000 रुपये हेक्टरी जमीन खरडून गेलेल्या लोकांना आणि पुन्हा त्याच्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टरी, असे हेक्टरी 3,47,000 रुपये आतापर्यंतच्या इतिहासात कधी शेतकऱ्याला मिळाले नव्हते। कारण ती त्याची चिंता जी खरं म्हणजे जमीन, काळी जमीन त्याची खऱ्या अर्थाने माय आहे। आणि म्हणून या शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली। 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज देण्याचा निर्णय आम्ही घेतला। आणि हे खरं म्हणजे हे राजकारण आहे, हे निव्वळ राजकारण आहे। आणि तुम्ही जाताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना कधी काही त्यांच्या हातात काही मी पूर्वी पण म्हणालो होतो, कधी एक साधा त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू पाहून तरी त्याच्या हातावर एक बिस्किटचा पुडा तरी ठेवला का? आम्ही मोठे किट पाठवले, सगळं पाठवलं, त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलेलं। आणि हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत। सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला। आणि आता देखील मी आपल्याला सांगतो, हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे। आणि म्हणून शेतकरी जेव्हा संकटात आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यावेळेस कुणीही राजकारण करू नये। अशा वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि ते आम्ही काम केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही उभे राहिलोय। प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील एक विश्वास दिलेला आहे की संकट मोठं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार देखील उभं राहील। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तर मोठं पॅकेज दिलंय आणि शेतकरी यामधून सावरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आधार मिळाल्याशिवाय राहणार। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।